नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी रोजच्या जिव्हाळ्याचा आहे, पण तरीही आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आपल्या रोजच्या अत्यंत साध्या वाटणाऱ्या सवयी आपले दीर्घकालीन आरोग्य गुपचूप कसे पोखरत आहेत आणि त्यातून स्वतःचा बचाव कसा करायचा हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयालाच हात घालूया. आजच्या या प्रवासात आपण दैनंदिन जीवनातील लपलेले धोके, प्लास्टिक आणि अन्नामागचे धक्कादायक वास्तव, शरीराचे इशारे आणि शेवटी उत्तम आरोग्यासाठी काही अगदी सोपे उपाय समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, दैनंदिन जीवनात दडलेले लपलेले धोके. आजकाल कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचं प्रमाण किती झपाट्याने वाढतंय हे आपण सगळेच बघतोय. पण लक्षात घ्या, हे आजार काही रातोरात होत नाहीत. त्यामुळे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. आपला हा जो प्लॅस्टिकचा रोजचा वापर आहे तो खरंच सुरक्षित आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, पाण्याच्या बाटल्यांपासून ते फूड पॅकेजिंगपर्यंत सगळीकडे फक्त प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच आहे. ते इतकं आपल्या अंगवळणी पडलंय की त्याच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभं करायलाच आपण पार विसरून गेलोय. हे अगदी पाण्याखाली लपलेल्या हिमनगासारखं आहे. वरवर पाहता प्लॅस्टिकच्या बाटल्या, गरम अन्नाचे डबे किंवा मायक्रोवेव्ह पॅकेजिंग किती सोयीस्कर वाटतं ना. रोजच्या धावपळीत ते एकदम परफेक्ट वाटतं. पण जेव्हा हेच प्लॅस्टिक आपल्या अन्न आणि पेयांच्या संपर्कात येतं, तेव्हा रसायने अन्नात मिसळणे, पेशींवर थेट हल्ला होणे आणि हॉर्मोन्सचं पूर्ण संतुलन बिघडणे यांसारख्या अत्यंत भयंकर प्रक्रिया शरीरात नकळत सुरू होतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्लास्टिकचं हे खरं रूप आणि त्यामागचं सत्य. पृष्ठभागाखाली दडलेला हा खरा धोका समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं विज्ञानात डोकावावंच लागेल. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर बिस्फेनॉल ए म्हणजेच BPA आणि स्थॅलेट्स यांसारखी अत्यंत विषारी रसायने काही विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकमध्ये ठासून भरलेली असतात. आणि वैज्ञानिक संशोधनातून एक अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. उष्णता म्हणजेच हीट ही इथे एका ट्रिगरसारखं काम करते. जेव्हा प्लास्टिक उष्णतेच्या संपर्कात येतं तेव्हा ही रसायने प्लास्टिकमधून सुट्टी होतात आणि आपण जे काही खातोय किंवा पितोय त्यात थेट मिसळतात. विचार करा, ती अन्नातून थेट आपल्या पोटात जात आहेत. आणि हे उष्णतेचे ट्रिगर्स कोणते असतात माहितीये? हे असे प्रसंग आहेत जे आपण रोज अनुभवतो. रस्त्यावरच्या टपरीवर त्या पातळ प्लास्टिकच्या कपातून वाफाळता चहा पिणे, गाडीत उन्हात तापलेली पाण्याची बाटली तशीच पुन्हा वापरणे, गरम गरम भाजी थेट प्लास्टिकच्या डब्यात भरणे किंवा अगदी मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या डब्यातच जेवण गरम करणे. नकळतपणे या विषारी रसायनांना आपल्या अन्नात घुसळण्यासाठी आपणच एक उत्तम वातावरण तयार करून देत असतो. बरं, आता याचा अंतिम परिणाम काय होतो? ही अदृश्य विषारी रसायने एकदा का आपल्या शरीरात गेली की ती थेट आपल्या शरीराच्या नियंत्रण यंत्रणेत म्हणजेच हार्मोन्समध्ये मोठी उलथापालथ करतात. याचाच परिणाम म्हणून आपल्या पेशींचे नुकसान होते आणि अकारण लठ्ठपणा, सततचा थकवा किंवा प्रजनन समस्यांसारखे मोठे धोके वाढतात. हा साधा वाटणारा निष्काळजीपणा आपल्या यकृत आणि किडनीवर किती भयंकर ताण टाकू शकतो आणि दीर्घकाळात कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कसा वाढू शकतो हे आता आपल्या लक्षात आलं असेल. यानंतर आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, विषारी अन्नाचा सापळा. कारण धोका फक्त पॅकेजिंगचा नाहीये, तर त्या पॅकेजिंगच्या आत जे दडलंय ते देखील आपल्या आरोग्यावर एक मोठा बॉम्ब टाकत आहे. आजकाल फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्नांकडे आपला कल प्रचंड वाढलाय. हे वास्तव आहे. या आधुनिक आहारामध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्हज आणि ट्रान्सफॅटचा अक्षरशः भडीमार असतो. हे पदार्थ शरीराला पोषण देण्याऐवजी शरीरात दीर्घकालीन सूज, ज्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो, ते निर्माण करतात. आणि जेव्हा शरीरात अशी सतत सूज असते आणि त्याला तणाव आणि अपुऱ्या झोपेची जोड मिळते, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती अक्षरशः कोलमडून पडते. आता आपण आलो आहोत चौथ्या भागावर, शरीराचे संकेत ओळखा. सुदैवाने आपलं शरीर हे एक अतिशय स्मार्ट आणि अद्भुत यंत्र आहे. एखादा मोठा आजार अंगावर येण्यापूर्वी ते आपल्याला सतत काही धोक्याचे संकेत देत असतं. हे सुरुवातीचे धोक्याचे संकेत कोणते असतात? तर सततचा अकारण थकवा जाणवणे, कायम खराब असलेले पचन, वारंवार होणारी डोकेदुखी, हॉर्मोनल किंवा त्वचेच्या समस्या आणि सारखं आजारी पडणे. बरेचदा आपण अरे हे तर किरकोळ आहे म्हणून याकडे सरळच दुर्लक्ष करतो. पण मंडळी, हे आजार नाहीत, तर हे आपल्या शरीराचे वॉर्निंग लाईट्स आहेत. हे संकेत ओरडून सांगत असतात की आतल्या सिस्टीममध्ये काहीतरी मोठा बिघाड झालाय आणि तो तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपण आता आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत, उत्तम आरोग्यासाठी सोपी पावले.
सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे ही परिस्थिती आपण अगदी सहज बदलू शकतो. हे बदल अत्यंत सोपे आणि आपल्या रोजच्या आवाक्यातले आहेत. अगदी साधी सुरुवात करायची झाली तर प्लास्टिकचा वापर कमी करा. पाणी आणि अन्नासाठी प्लास्टिकऐवजी स्टील, काच, लोखंड, पितळ किंवा तांब्याची भांडी वापरा. हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यासोबतच शरीराला नैसर्गिक संरक्षण देण्यासाठी रोजच्या आहारात ताजी फळे, हळद, आले आणि लसूण यांचा भरपूर समावेश असायला हवा. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याची सवय शरीरातील हे विषारी घटक धुवून काढायला खूप मदत करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम आणि पुरेशी शांत झोप. चांगली झोप ही शरीराची नैसर्गिक रिपेअर सिस्टीम असते, हे आपण अजिबात विसरून चालणार नाही. ह्या विश्लेषणाचा सारांश सांगणारं आणि मूळ माहितीतून आलेलं एक वाक्य मला इथे सांगावंसं वाटतं. ते अतिशय मार्मिक आहे. मोठे आजार अचानक येत नाहीत, ते आपल्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयींमधून तयार होतात. जसे आजार एका दिवसात होत नाहीत, अगदी तसेच उत्तम आरोग्यही बाजारात एका दिवसात विकत मिळत नाही. ते दररोजच्या विचारपूर्वक घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून आणि चांगल्या सवयींमधूनच घडत जातं. तर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. चांगलं आरोग्य हे जर आपल्या रोजच्या निवडीवरच अवलंबून असेल तर आजपासून आपण कोणती एक नवी निरोगी सवय सुरू करणार आहोत? आपल्या सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्याची ताकद या दैनंदिन सवयींमध्येच दडलेली आहे. आणि तो एक छोटासा बदल आज याच क्षणी सुरू होऊ शकतो. या विश्लेषणातून एका निरोगी प्रवासाला नक्कीच सुरुवात होईल अशी मला खात्री आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.